नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर बॉर्डर रंगोली. हे बघा, आपल्याला काय करायचे आहे, इथून आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने खूपच सुंदर आपला व्हिडिओ होणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आणि सोप्यात सोपी मी बॉर्डर डिझाईन आणली आहे. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा दिवाळीच्या टायमाला. असे सरळ आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत लाईन्सची. अशा पद्धतीने बघा, आपल्याला डबल लाईन ही काढून घ्यायची. मी फेविकॉलची बॉटल घेतली, स्वच्छ धुवून घेतली, बघू शकता, आणि रांगोळी गाळून भरली. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. ड्रॉप पाडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गोल चम्मच घ्यायचा आहे प्लास्टिकचा. आपण गोल चम्मच घेणार आहोत. थोडंसं असं गोल करून घेणार आहोत. मी प्लास्टिकचा चम्मच घेतलाय, बघू शकता. हे बघा, असं गोल नंतर आपल्याला याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये छोटे छोटे डॉट. अशा पद्धतीने मी सॉसची बॉटल घेतली, 50 रुपयाला भेटते. नक्की ट्राय करा. त्यालाही मी गोल करून घेणार आहे गोल चम्मचने. त्याच्यात आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे, थोडा थोडा. अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक असं मी ब्रश घेऊन घेणार आहे, आणि ब्रशने आपल्याला इथं डिझाईन पाडायची. बघा, असं असं आणि मध्ये अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन पाडायची. इकडून इकडं मध्ये, बघा, इकडून इकडं आणि मध्ये, इकडून इकडं आणि मध्ये, इकडून इकडं आणि मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणते. नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतो माझा. बघा, अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायची. इथेही करू शकता तुम्ही. बघा, इकडून दोघं बाजूने घ्यायचं आपल्याला. इकडून इकडं, मधून इकडे, इकडे आणि मधून इकडे, इकडे आणि मधून, ते इकडे आणि मधून, इकडे आणि मधून, इकडे आणि इकडे आणि मधून. इझी, कोणालाही येईल असे व्हिडिओ आणते मी. पूर्ण माझे व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही लाईन मध्ये डॉट पाडून घ्यायचे. बघा, असे 4 5 6. इथून 1 2 3 4 5. इथं 1 2 3 आणि 4 असे डॉट पाडून घ्यायचे. ह्या बाजूलाही आपण 6 डॉट पाडून घेणार आहोत.
2 3 4 5 आणि 6. लगे ह्या बाजूला 1 2 3 4 आणि 5. एक एक कमी करत जायचं आपल्याला. 1 2 3 आणि 4. एक एक आपण कमी केला बघू शकता. अशा पद्धतीने इथं आपल्याला वेगळा असा कलर टाकून घ्यायचा आहे. लाल कलर किंवा तुमचा आवडता कलर. बघा इथं ही सेम त्या पद्धतीने टाकून घेणार आहे. नंतर आपल्याला वापस व्हाईट कलर टाकायचा आहे. बघा नंतर आपल्याला तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. थोडा मोठा डॉट पाडायचा आपल्याला. आणि आपल्याला काय करायचं आता बघा अशा पद्धतीने पानाचा आकार द्यायचा आहे. मी ब्रश घेतलाय बघू शकता. मी काय केलंय डब्याचं झाकण तोडून घेतलंय बघू शकता तुम्ही. त्याला आपल्याला सेंटर मध्ये ठेवायचं आहे बघा. 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने असं ठेवायचं आपल्याला. व्हाईट डॉट पाडून घ्यायचे. आपल्याला काय करायचं आता मध्ये हे डॉट ना सर्कल घ्यायचे. अशा पद्धतीने नंतर आपल्याला डॉट पाडून घ्यायचे अजून. गोल मध्ये डॉट पाडायचे आपल्याला. अशा पद्धतीने त्याला हे आपण मध्ये करायचे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला लाल कलर टाकायचा आहे थोड्या मोठ्या आकारात. अशा पद्धतीने त्याच्यातही आपण पिवळा कलर टाकूया. आता इथं काय करायचं आपल्याला बाजूला छोटे छोटे असं गोड करून घ्यायचे. इथेही त्याच पद्धतीने त्यालाही आपण गोल करून घेणार आहोत. याच्यामध्ये
फक्त आपल्याला गोल टाकायचे. थोडं जास्त गोल डॉट टाकायचे. असं गोल करून घ्यायचं आपल्याला. नंतर पिवळा कलर टाकूया. हे बघा अशा पद्धतीने. इथेही आपल्याला मध्यभागी डॉट मारून घ्यायचे. एक कमी करायचा आपल्याला. त्याला काय करायचं आपल्याला, चम्मचने या बाजूला, या बाजूला, या बाजूला, या बाजूला अशा पद्धतीने खूपच इझी आपली रांगोळी झाली आहे तयार. बघू शकता तुम्ही. नक्कीच तुम्ही हे ट्राय करा. नक्कीच येईल तुम्हालाही. इथं कलर टाकून घेणार आहोत आपण.